तर राजकारणात निष्ठा कायम ठेवली पाहिजे। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खैरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील असं वाटत नाही असं खैरे म्हणतात। उद्धव ठाकरेंना सोडून गुलाबराव पाटलांनी गद्दारी केली असल्याचं सुद्धा ते म्हणाले। गद्दारी संदर्भातल्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यांवर खैरेंनी ही टीका केली आहे। खैरे साहेब काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे? तयारी तर जोरातच आहे, कारण हा बालेकिल्ला आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे काही अडचण नाही आणि नेतृत्व कोणाचं माहिती आहे ना, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचं नेतृत्व आहे, त्यामुळे काही अडचण नाही। एकीकडे तुम्ही महाविकास आघाडीकडून जोरात तयारीला लागलेला आहात, दुसरीकडे भाजपकडून महाविकास आघाडीला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होतोय, काय माहीत नाही, कल्पना नाही, मला नाही वाटत जातील ते, कारण खूप मोठे झटक्याने ते निघाले होते। त्यांनीच आपली शिवसेना भाजप युती तोडली होती त्यावेळेस तेच आले होते युती तोडले म्हणून, आणि तेच आता गेले म्हणजे काय राजकारणात काही समजत नाही कोण कुठं जातं का। आपली निष्ठासुद्धा कायम ठेवली पाहिजे असं माझं मत आहे। दुसरं तुमच्या पक्षातूनच शिंदे सेनेत गेलेले गुलाबराव पाटील आहेत, ते म्हणाले की मी एका बापाची औलाद कधीच गद्दारी करणार नाही। म्हणजे आता एक तर केली ना गद्दारी, आता काय गद्दारी तर खूप मोठी केली त्यांनी, मग आता काय राहिलं, संपलं। पण ते म्हणतात ना मी एका बापाची औलाद आहे, गद्दारी करत नाही। मग आता केली ना त्यांनी, माननीय उद्धवजींना सोडलं त्यांनी आणि धोका दिला शिवसेनेला, मग ते गद्दारीच झाले ना। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।